नमस्कार, सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। जे कराल त्याचं फळ मिळणारच आहे, पण फळाची आशा ठेवून कार्य करणं योग्य नाही। कार्य करा, फळ मिळेलच हे नक्की। हा झाला सुविचार। बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची। विश्रांतीनंतर पुन्हा भेटू। पहा फक्त सिटी न्यूज। विसाव्यांती पुन्हा आपलं स्वागत आहे। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। महेश फेरवानीचा शनिवारी रात्री निर्घृण खून झाला। या प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे। महेशच्या खुनासाठी वापरलेलं शस्त्र व दस्तावेज आरोपींच्या सांगण्यावरून पीडीएमसी समोरील नाल्यात पोलिसांनी शोधलं, मात्र त्यांच्या हाती काहीही लागलेलं नाही। एवढ्या निर्दयतेने महेशचा खून करण्यात आला तो का, ही विचार करण्याची बाब आहे। महेश फेरवानीच्या खुनाच्या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे। बेलपुरा येथे राहणारा 30 वर्षीय शैलेश हंसराज चौधरी, हमालपुराचा रहिवासी रवी धोटे, प्रभात कॉलनीवासी 32 वर्षीय पंकज अशोक मिश्रा व किशोरनगर येथे राहणारा 28 वर्षीय निलेश रमेश चव्हाण अशी आरोपींची नावे आहेत। महेश फेरवानीचा चाकूने भोसकून निर्घृण खून करण्यात आला। तो चाकू व वसुलीचे दस्तावेज आरोपींनी नाल्यात फेकल्याचं पोलिसांना सांगितलं। त्यावरून गाडगेनगर पोलिसांनी पीडीएमसी समोरील नाल्यात तपास केला, मात्र पोलिसांच्या हाती काहीही लागलेलं नाही। लुटण्याच्या हेतूने महेश फेरवानीचा खून झाल्याचा अंदाज पोलीस लावत आहेत, परंतु लुटारू ब्लेड किंवा वस्त्र्याच्या धाकावर लुटून पसार होतात। महेश फेरवानीचा निर्घृण खून झाला आहे, त्यामागील कारण लुटणेच आहे की आणखी काही, याचा विचार व्यापारी व पोलिसांनी करणं गरजेचं आहे। याचा पुरावा शोधणं गरजेचं आहे। गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एनसीसी भवन समोर महेश फेरवानीचा निर्घृण खून झाला। या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। या घटनेच्या निषेधार्थ सिंधी समाज बांधवांनी सोमवारी मूक मोर्चा काढला। तत्पूर्वी जयस्तंभ चौकात महेशला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली। दुकानं बंद ठेवून या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला। मोठ्या संख्येने दुकानदार मूक मोर्चात सहभागी झाले। सिंध गारमेंटमध्ये काम करणाऱ्या महेश फेरवानीचा निर्घृण खून करण्यात आला। या घटनेनं सर्वत्र शोक संतापाची लाट आहे। सिंधी समाजाच्या वतीने महेशला जयस्तंभ चौकात भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। त्यानंतर जयस्तंभ चौकातून दुकानदारांनी मूक मोर्चा काढला। शेकडोच्या संख्येने दुकानदार या मोर्चात सहभागी झाले। शनिवारी रात्री वसुली करून घरी जाणाऱ्या महेशचा चाकूने भोसकून खून करण्यात आला, याचा निषेध म्हणून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय व विभागीय आयुक्त कार्यालयावर नेण्यात आला। महेश फेरवानीच्या खुनाच्या निषेधार्थ दुकानदारांनी सोमवारी दुपारपर्यंत दुकानं बंद ठेवले होते। अमरावती शहर में एक व्यापारी की हुई है। वो महेश फेरवानी ऐसे व्यक्ति जो यहाँ के प्रतिष्ठान में काम करते थे, जिसका काम ये था कि अमरावती शहर में जो जो दुकानें हैं, उनके ग्राहक हैं, उनसे मिलकर उनसे कलेक्शन कर वे दुकान में पहुँचाते थे। ऐसा काम महेश फेरवानी पिछले काफ़ी दिनों से अमरावती शहर में कर रहे थे, और कुछ असामाजिक तत्वों ने उन पर नज़र रखकर, उनकी दैनंदिन देखकर, उनका सब कार्यक्रम देखकर उन पर घात लगाकर बैठे थे। और कल रात उन पर
परसों रात उन पर हाथ मारकर उनके द्वारा किया हुआ कलेक्शन, जो बाजार में वो कलेक्शन करते थे, वो कलेक्शन छीनने का प्रयास एक चाकू घाव से मार कर वो बैग उनसे छीनी गई। पर महेश पेरवानी ने आखिरी दम तक अपने मालक द्वारा दी हुई नौकरी का इजाफा देने के लिए, मुबदला देने के लिए उसने अपनी जान तक दे दी। ऐसे कर्तव्य दक्ष, ऐसे ईमानदार सर्वेंट आज मिलना मुश्किल है। महेश पेरवानी जो एक व्यापारी समुदाय से ताल्लुक रखता था, उसकी निर्गुण हत्या अमरावती शहर में हुई है। राजापेठ येथील साहिल ऑप्टिकलला अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने भेट दिली। अमरावतीमध्ये कार्यक्रमाच्या निमित्ताने सोनाली कुलकर्णीचं आगमन झाले असता साहिल ऑप्टिकलला भेट देऊन तिने तिथे खरेदी केली व दुकानाचीही प्रशंसा केली। राजापेठ येथील साहिल ऑप्टिकलला मराठी प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी भेट दिली। दहीहंडी स्पर्धेच्या निमित्ताने सोनाली कुलकर्णी अमरावतीत आल्या असता त्यांनी साहिल ऑप्टिकलला भेट देऊन तेथे खरेदी केली, तसंच शोरूमची प्रशंसाही केली। हाँ इसमें मिल जाएगा। हाँ ब्लैक साइज पे तीसरा साहिल ऑप्टिकल येथे नंबरचे चष्मे, गॉगल्स, लेन्स असे सारे उपलब्ध असून ब्रँडेड अत्याधुनिक फॅशनचे गॉगल्सही येथे उपलब्ध आहेत। खूप खूप शुभेच्छा। आताशी आली अभी वैरायटी बघते हैं, अच्छा लग रहा है। बहुत अलग अलग तरह की वैरायटी है यहाँ पर। ऑल द बेस्ट सबके लिए, बेस्ट विशेस। थैंक यू सो मच। आइए ना, अरे आ जाओ ना। जैन मुनी तरुण सागरजी महाराजांच्या वेशभूषेवर आम आदमी पार्टीचे विशाल दादलानी यांनी टीका केली। या टीकेमुळे जैन बांधवांमध्ये प्रचंड रोष आहे। देशभरात त्याचे पडसाद उमटत आहेत। पर्युषण पर्वाच्या वेळी झालेल्या या प्रकाराने जैन बांधव संतप्त झाले आहेत। जैन मुनी तरुण सागरजी महाराज यांच्या हरियाणा विधानसभेत प्रवचनानंतर आम आदमी पार्टीचे विशाल ददलानी यांनी महाराजांच्या वेशभूषेवर टीका केली। या टीकेने देशभरातील जैन बांधवांमध्ये तीव्र असंतोष पसरलाय। ऐन पर्युषण पर्वाच्या वेळी उपासनेच्या काळात झालेल्या टीकेचा निषेध सर्वत्र होतोय। काँग्रेस समर्थक तहसीन पुनावाला व विशाल ददलानी यांच्या विरोधात केस दाखल करण्यात आली आहे। डफरीन दवाखान्यामध्ये जिल्हाभरातील सुतिका प्रसूतीसाठी येतात। इथे येणाऱ्या सुतिकांच्या मानाने येथील स्टाफ, सुविधा, सोयी साऱ्यांचीच वानवा आहे। कामं जास्त, स्टाफ कमी असल्याने सुतिकांकडे पुरेसं लक्ष दिलं जात नाही असं नर्सेसचं म्हणणं आहे, तर नर्सेस काळजी घेत नसल्याचा आरोप सुतिकांच्या नातेवाईकांचा आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी जिल्हा स्त्री रुग्णालयात सेवा दिली जाते, उपचार दिले जातात।
परंतु येथे येणाऱ्या दुर्बल घटकांच्या जीवाची पर्वा केली जात नाही असं चित्र डफरीनमध्ये आहे. 15 दिवसांपूर्वी चांदूर बाजार नजीकच्या एका गावातील लता लक्ष्मणराव बागडे हिची डफरीनमध्ये प्रसूती झाली. सिझेरियन झालं. 15 दिवस होऊनही तिचे शस्त्रक्रियेचे टाके सुकले तर नाहीतच, उलट तिच्या पोटाला इंचभर छिद्र आहे. पोटाचा एक भाग दाबला तर त्यातून रक्त, पू, पाणी बाहेर येतं. या महिलेचे टाके तुटले होते अशी माहिती देण्यात आली. पुन्हा टाके घालताना पोट पूर्ण शिवल्याच गेलं नाही की टाके नीट घातले गेले नाहीत असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याबाबत नर्सेस काळजी घेत नाहीत असा बागडेच्या पित्याचा आरोप आहे. या संदर्भात रुग्णालय प्रशासनाला विचारलं असता स्टाफची कमतरता असल्याने सुतिकांची आबाळ होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मात्र येथे डॉक्टरही जागेवर हजर नसतात. माझ्या मुलीला मी इथे मंगळवारी 12-13 दिवस झालेले आहे. मी ॲडमिट केलेलं आहे. ॲडमिट केल्यानंतर मंगळवारी 8ला ॲडमिट केलं तिला आणि 8ला ॲडमिट केल्यानंतर रात्रीला 2-2:30 वाजता ती डिलिव्हरी झालेली आहे. सिझर झालेलं आहे. सिझरमध्ये असं झालेलं आहे, ज्यावेळेस सिझर झालं त्यावेळेसपासून 2 दिवसानंतर आम्हाला मेसेज मिळाला की डॉक्टरकडून की यांना ब्लडची आवश्यकता आहे. ब्लड दिल्यानंतर मी इरविनला जाऊन सांगा, मला इथे नाही मिळालं. मी इरविनला जाऊन सांगा ब्लड आणलं. ब्लड दिल्यानंतर माझ्या मुलीची अशी आशा होऊन गेली आहे की तिला पू आणि पाणी त्याच्यामधून जाते, टाके सुकून नाही राहिले आहे आणि घावावर घाव चढत चाललेली आहे आणि तिच्यावर देखरेख कोणाचंच नाही आहे. डॉक्टरसुद्धा देखरेख करून नाही आहे. वार्डामध्ये सुद्धा त्याची देखरेख करून नाही राहिली आहे. ही नौबंदिता आलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती महसूल विभागाच्या 12 उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश राज्य सरकारने जारी केले आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत, तर 6 महसूल अधिकाऱ्यांना एसडीओ म्हणून नियमित पदस्थापना देण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर अमरावती महसूल विभागाच्या 12 उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश राज्य सरकारने जारी केले आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अमरावतीचे उपजिल्हाधिकारी विनोद शिरभाते यांची बुलढाण्याला, उपजिल्हाधिकारी जयंत देशपांडे यांची दारव्हा येथे एसडीओ म्हणून, तर प्रवीण ठाकरे यांची अमरावतीच्या महसूल उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अमरावतीचे निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर यांना वाशिम येथे उपजिल्हाधिकारी म्हणून पाठवण्यात आला आहे, तर 6 महसूल अधिकाऱ्यांना एसडीओ म्हणून नियमित पदस्थापना देण्यात आली आहे. राज्य राखीव बल गट क्रमांक 9च्या वतीने जिल्हास्तरीय 4 दिवसीय फुटबॉल सामन्यांचं आयोजन करण्यात आलं. या सामन्यांची सांगता झाली आहे. या स्पर्धेत राज्य राखीव बलाने प्रथम क्रमांक पटकावलाय. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते पार पडला. राज्य राखीव बलाच्या वतीने आयोजित सामन्यांची सांगता झाली आहे. या स्पर्धेत अंतिम सामना राज्य राखीव बल व रॉकी फुटबॉल क्लब यांच्यात झाला. चुरशीच्या या सामन्यात राज्य राखीव बलाने बाजी मारली, तर रॉकी क्लब द्वितीय स्थानावर राहिला. 3रा क्रमांक रेसिडेन्सी क्लब VMV, तर 4था क्रमांक सिद्धार्थ क्रीडा मंडळाने पटकावला. 11,000, 7,000, 3,000 असे अनुक्रमे रोख बक्षीस देण्यात आले. बक्षीस समारंभाला समादेशक JB डाकोरे, सहाय्यक समादेशक GB कोचर N सोळंके, डॉक्टर नितीन धांडे, साहिल नवाडे, अमित रायपुरे यांच्यासह SRPFचे जवान उपस्थित होते. आदर्श चषक आदर्श हॉटेल यांच्यातर्फे मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी हा पुरस्कार SRP पुलिस ग्रुप 9 इनके ओर से हमने टूर्नामेंट खेला है. वो टूर्नामेंट में फर्स्ट प्राइज मार के हमने ट्रॉफी ली और 11,000 प्राइज मिली. अधिकाऱ्यांनी ज्या आयोजकांनी ज्या टीम यशोदानगर नजीकच्या सखा मंगलम येथे ब्रँडेड कपड्यांचा सेल लावण्यात आलाय. लहानापासून ते मोठ्यांपर्यंतचे सर्व प्रकारचे अत्याधुनिक ब्रँडेड कपडे सवलतीच्या दरात येथे उपलब्ध आहेत. येथील खरेदीमुळे ग्राहकांची मोठी बचत होते आहे. अमरावती शहरात प्रथमच भव्य सेलचं आयोजन करण्यात आलंय. या सेलची विशेषता अशी की या सेलमध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड कपडे अमरावतीकरांसाठी उपलब्ध करून दिले आहेत.
आजपर्यंत कुठल्याही सेलमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कपड्यांवर ग्राहकांना सूट दिली गेलेली नाही, परंतु या सेलमध्ये ब्रँडेड कंपनीच्या कपड्यांवर फार मोठ्या प्रमाणात सूट दिली गेली आहे। अमरावती शहरातील यशोदानगर येथील सखा मंगलममध्ये हा सेल सध्या सुरू आहे। या भव्य सेलचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे। या सेलमध्ये मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी खरेदी केल्यास त्यांची पैशांची मोठी बचत होणार आहे। सेलमध्ये बाबा सूट, जेंट्स शर्ट, लेडीज जीन्स, जेंट्स टी शर्ट, बाबा सूट आदी कपड्यांवर मोठ्या प्रमाणात सवलत आहे। मोठ्या संख्येनं अमरावतीकर या सेलचा लाभ घेत आहेत। यहाँ ब्रांडेड कपड़े हैं, फैमिली के साथ आने के लिए बहुत अच्छे शहर से सस्ते दाम में और अच्छे कपड़े मिलते हैं। एकदम अच्छा फैमिली के लिए एकदम अच्छा सेल है, मार्केट से एकदम कम रेट में होता है। प्राध्यापकांनी उत्तर पत्रिका न तपासल्याने निकालाला विलंब होतोय, तेव्हा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने 560 प्राध्यापकांना शो कॉज नोटीस बजावले आहेत। विविध शाखांचे निकाल घोषित करण्यात येत आहेत, परंतु काही शाखांचे निकाल प्रलंबित राहिलेत, ते प्राध्यापकांच्या बेजबाबदारपणामुळेच राहिलेत। याबद्दल 560 प्राध्यापकांना शो कॉज नोटीस पाठवण्यात आले आहेत। बातमीपत्रात घेऊया काही क्षणाचा विसावा। विसाव्यानंतर पुन्हा भेटू। पहा फक्त सिटी न्यूज। विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे। वळूया उर्वरित घडामोडींकडे। धामणगाव तालुक्यातील पिंपळखुटा येथील शंकर महाराजांच्या आश्रमाकडे असलेली शेती, हॉस्टेल तसंच अन्य संपत्तीचा येवा कुठून आलेला आहे याची चौकशी व्हावी। शिवाय गुप्तधनासाठी हा सारा प्रकार आहे। या प्रकरणी आक्रमण संघटनेनं पोलिसांवरही संशय केला आहे। या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी आक्रमण युवा संघटनेनं केली आहे। धामणगाव तालुक्यातील पिंपळखुटा येथील शंकर महाराजांच्या आश्रमाची चौकशी करण्याची मागणी आक्रमण युवक संघटनेनं केली आहे। आपल्या मागणीसाठी संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। शंकर महाराजांचा स्वतःचा आश्रम असून या आश्रमाच्या विविध शाळा व हॉस्टेल आहेत, तसंच 200 एकरपेक्षा जास्त शेती मौजे पिंपळखुटा येथे आहेत। तसंच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोठे आश्रमही आहेत। शंकर महाराजांचा व्यवसाय गुप्तधनासाठी लोकांना गुमराह करण्याचा असल्याचा आरोप आक्रमण संघटनेनं केला आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकीत राखीव पदांचं वितरण करणे व सीट रोस्टर प्रणालीने फिरवण्याची पद्धत नगर विकास विभागाने निश्चित केली आहे। याशिवाय जनसंख्येच्या टक्केवारीनुसार पदांचं आरक्षण होणार असून 50% पद महिलांसाठी आरक्षित राहणार आहेत। 1 जानेवारी 2016च्या मतदाता यादीनुसार मतदारांची संख्या आता 17 लाखांपर्यंत गेली आहे। अनुसूचित जाती व जमातीच्या उमेदवारांसाठी मनपा सदस्याची पद आरक्षित ठेवण्यासाठी पहिल्यांदाच त्या प्रभागाच्या अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या टक्केवारी व लोकसंख्येच्या तुलनेत अधिक असणार आहे।
4 सदस्यीय प्रभाग रचनेत 2 सीट महिलांसाठी आरक्षित ठेवल्या जाणार आहेत. आरक्षित सीट असणाऱ्या प्रभागातून ड्रॉप पद्धतीने सीट काढल्या जाणार आहेत. राजस्थानी महिलांनी व्रजबारस सण साजरा केला. या निमित्त गायीची व बछड्याची षोडशोपचारे पूजा त्यांनी केली. भारतीय संस्कृती गायीला माता मानते. गायीची प्रजा, तिचं दूध, शेण हे मानवी जीवनाला अत्यावश्यक आहे. हे ऋण फेडण्यासाठी सणांचं आयोजन. राजस्थानी समाजाच्या महिलांनी गौबारस साजरं केलं. गायीची व बछड्याची विधिवत पूजा महिलांनी केली. भरजरी वस्त्र लेवून व दागदागिने घालून महिलांनी सण साजरा केला. भादों के महीने में व्रजबारस का त्यौहार आता है, तो उसमें गाय बछड़े की पूजा की जाती है. तो बेटे की माँ जो होती है वो गाय की और उसके बछड़े की पूजा करती है. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दहीहंडी स्पर्धा घेण्यात आली. मराठी सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी दहीहंडी स्पर्धेकरता आमंत्रित होत्या. सोनालीला बघण्यासाठी भेटण्यासाठी तिच्या चाहत्यांनी गर्दी केली, तर 32 फुटांवरच्या दहीहंडीचा थरार अमरावतीकरांनी अनुभवला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आयोजित दहीहंडी स्पर्धा गाडगेनगर येथे घेण्यात आली आहे. 24 फुटांवरील पहिली दहीहंडी चिचफैल येथील श्री बालसाईनाथ मंडळाने फोडली, तर दुसरी हंडी धामणगावच्या फ्रेंड्स ग्रुपने फोडली. गोविंदांच्या 15 चमू या स्पर्धेत सहभागी झाल्या. मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना या स्पर्धेसाठी पाहुण्या म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यांच्या चाहत्यांनी येथे गर्दी केली. तरुणाईचा सळसळता उत्साह ओसंडून वाहत होता. महिला युवतींसाठी विशेष व्यवस्था येथे होती. डीजेच्या तालावर तरुणाईने ताल धरला. गोविंदांची दहीहंडी फोडण्यासाठी चढाओढ लागली होती. त्यांच्यावर पाण्याचे फवारे सोडण्यात आले. तसंच लावणी नृत्यही येथे सादर करण्यात आलं. मोठ्या संख्येने नागरिकांनी दहीहंडी स्पर्धेचा आनंद घेतला. श्रावणातील महादेवाच्या आराधनेचं पर्व सुरू आहे. श्रावण सोमवारला अनन्यसाधारण महत्त्व असून अकोल्याच्या राजराजेश्वरावर कावड रित्या झाल्या आहेत. दूरदूरून भाविकांनी कावड नेल्या व राजराजेश्वराला अभिषेक केला. राजराजेश्वराच्या जय भोलेच्या जय जयकाराने अकोला दुमदुमला. लाखो भाविक राजेश्वरापुढे नतमस्तक झाले. श्रावण सोमवारी अकोल्याच्या राजराजेश्वराला कावडीने स्नान घालण्यात आलं, अभिषेक करण्यात आला. दूरदूरून या कावड अकोल्यात पोचल्या.
भाविक श्रावण सोमवारचा उपवास करतात, कावड नेऊन राजेश्वराला अभिषेक करतात. असा अपूर्व उत्साह व भक्ती यांचा संगम अकोल्यात होता. गेल्या 40 वर्षांपासूनची ही परंपरा आहे. यंदाही पालख्यांसह 218 कावड अकोल्यात पोचल्या. त्यापैकी 108 भाविकांची पालखी कावड हे आकर्षणाचं केंद्र ठरलं. जय भोलेचा गजर करत पालखी दिंड्या आल्या. त्यांचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं. फराळाची व्यवस्था करण्यात आली. जय भोलेच्या गजराने अकोला नगरी दुमदुमली. लोणी टाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महामार्गावर धावणाऱ्या 2 ट्रकमधून अवैधरित्या कत्तलीसाठी जनावरं वाहून नेले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 28 ऑगस्टच्या रात्री पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीवरून ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली असता ट्रकमधील 55 ते 60 जनावरं मृतावस्थेत तर काही जिवंत आढळली आहेत. अंधाराचा फायदा घेऊन पळ काढणाऱ्या आरोपींपैकी एकाला ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलंय, तर मृत जनावरांनाही मूठ माती देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीची बैठक सोमवारी घेण्यात आली. अमरावती जिल्ह्यातील लाभार्थ्यांना दुर्धर आजारासाठी आर्थिक लाभ देण्यात येतोय. यासाठी 20 लक्षांचा निधी मंजूर करण्यात आलाय. जिल्हाभरातील 150 लाभार्थ्यांना मदत मिळणार आहे. तसंच 4 ते 9 सप्टेंबर दरम्यान कुष्ठरोग सप्ताह राबवण्यात येतोय. यासाठीचं नियोजनही बैठकीत करण्यात आलं. आरोग्यविषयक समिती मासिक सभा माझ्या कक्षामध्ये आयोजित केली होती. माझ्याकडे आरोग्य विभागाची जबाबदारी असल्यामुळे व जिल्हा परिषद स्तरावरून सर्व आरोग्य विभागामार्फत ग्रामीण भागातील गरजू व्यक्तीपर्यंत व सध्याचं पावसाची साथ रोग वगैरे याच्या दृष्टिकोनातून या मीटिंगमध्ये चर्चा करण्यात आली. काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्या अनुषंगाने कुष्ठरोगाच्या संदर्भामध्ये आम्ही 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरपर्यंत एक आमचा प्रत्येक ग्रामीण भागामध्ये प्रत्येक घरी जाऊन एक आमची त्या स्थानिक लेवलमधली आशा व एक आरोग्यसेवक हे संयुक्तिक 2 जण जाऊन प्रत्येक घरनिहाय एका दिवशीला साधारणतः 25 ते 30 अशा घरांचं टार्गेट दिलं आहे. त्यामध्ये कुठे जर कुष्ठरोगाचं प्रमाण आढळत असेल तर पूर्ण आमच्याकडे तो डाटा येऊन त्या ठिकाणी उपाययोजना करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्यात कार्यरत मात्र नेहमीच वादाच्या भोऱ्यात असलेले पोलीस जमादार पळस पगार यांच्या विरुद्ध नोकरी देण्याच्या प्रकरणात 4 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याची तक्रार फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. 4 लाखांपैकी 1.5 लाख रुपये जमादारांनी घेतल्याचं समजते. हे प्रकरण पोलीस दडपत असल्याचाही आरोप होतो आहे. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. गणेशोत्सव 2016च्या पूर्वतयारीसाठी व सूचना देण्यासाठी तसंच गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा यासाठी पोलीस आयुक्त मंडलिक यांनी बैठक घेतली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे वीज वितरणचे अधिकारी, ठाण्यांचे ठाणेदार, शांतता समितीचे सदस्य, पोलीस मित्र, गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. डांबरी रस्ते फोडून मांडव घालू नये असं आवाहन या बैठकीत करण्यात आलंय. डीजेला पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. मिरवणुकीत व मांडवातही डीजे वाजवता येणार नाही. याशिवाय वीज चोरी आढळल्यास त्या मंडळांवर कारवाई करण्यात येणार आहे. वीज चोरी रोखण्यासाठी 10 दिवसांसाठी मंडळांना स्वतंत्र मीटर वितरण कंपनी देणार आहे. अशा सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्या. पुण्यात ट्रेनने येतोय, रेल्वेने येतोय, बसने येतोय, प्रायव्हेट वाहनाने येत आहे, याच्याबद्दल आम्ही एक्स्ट्रा अलर्ट राहायला पाहिजे. पोलिसाच्या दृष्टीने या काळात अलर्ट राहिलं. या दृष्टिकोनातून हा दहशतवादाचा हा मुद्दा आहे. याच्याबाबत आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. ज्या ज्या ठिकाणी मोठी गर्दी होते तिथं ही शक्ती असे एंट्री करायचा विचार करत असतात, हे आपण पाहायला दिलं पाहिजे. दुसरा मुद्दा आहे, या गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये बकरी ईद साजरी होत आहे मुस्लिम बांधवांची. त्या दृष्टिकोनातून आपल्याला एक सामंजस्य व्यवस्थित राहणं
या दृष्टिकोनातून आपण खबरदारी घेतली गेली पाहिजे आणि त्या काळात इतरही बाबी ज्या काय असतात, किरकोळ काही बाबी जरी असेल तर त्या पोलिसाच्या निदर्शनास आणल्या गेल्या पाहिजेत, जेणेकरून पोलीस एखादी कारवाई करू शकतो. मग परस्पर कोणीही कायदा अंमलात घेऊ नये किंवा आणखी काही प्रॉब्लेम तयार करू नये. हे सामंजस्याचे आणि खेळीमेळीच्या वातावरणात मुस्लिम बांधवांचे सण झाले पाहिजे, हिंदू बांधवांचे सण उत्साह झाले पाहिजे, याचं तात्पर्य आपण सर्वांनी ठेवावं, एवढंच या प्रसंगी सांगायचं वाटतं. धन्यवाद. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचा नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.